मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नवीन काय ते बघूया. तर विषय असा आहे मित्रांनो, की आपल्याकडे जर थोडीशी टेक्निकल माइंड असेल तर आपण घरच्या काही वस्तू किंवा घरचं काही रिपेअरिंग असेल त्याच्यामध्ये आपण थोडेफार पैसे वाचवू शकतो. कसे ते बघूया. आता बघा, हा कूलर आहे. या कूलरमध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं, त्याच्यामध्ये मोटर खराब झाली होती. ती मोटर आपण बदललेली आहे आणि त्याप्रमाणे कूलर चालू आहे. परंतु कूलर चालू करून पाहिला तर तो वर्षभर बंद असल्यामुळे त्याच्यामध्ये जे गवत असतं ते गवत भिजून सुकलं आणि ते तिथं ते खराब झालं. आणि त्याच्यामुळे आता ते गवतामध्ये पाण्यातली काही मातीचे कण वगैरे अडकून ते गवत एकमेकाला जोडलं गेलं. त्यामुळे हवा त्याच्यातून हवा पळतं पण थोडंसं कमी झालेलं आहे आणि त्या गवताच्या मातीवर पुन्हा पाणी पडून पुन्हा मोठी मातीसारखे चिटकलेले कण असतात. त्यामुळे ते गवतामुळे जो हवेचा जो फ्लो येतो त्याला थोडासा वास मारतो. हवेला थोडासा कोमट वास येतो. तर मग आपण काय करूया आता, तर त्याच्यामुळे मी पाहिलं तर गवत सगळं थोडंसं पाण्याने सडलेलं आहे आणि खराब झालं आहे आणि ते सगळं असं जाम झालं आहे. ते जाळीदार जे असतं गवत, ते जाळीदार न राहता ते एक वेळेला चिपकून असं तिथं हवा येण्याचं रस्ता बंद झालेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं आता गवत बदलणं आवश्यक आहे. त्यानुसार कूलर खोलला आणि त्याच्यातलं पहिले पाणी काढून कूलर आपण चांगला स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि आता त्याचे जे गवत आहे ते गवताचे सगळे पार्ट मी आता काढतो आणि ते खोलून ते साफ करून त्याचं खाण्याचं गवत जे आहे ते कटलेलं किंवा सडलेलं ते सगळं काढून टाकतो आणि नवीन टाकून आपण त्याला परत एकदा नवजीवन देऊ आणि कशी हवा आहे ते बघूया. त्याला आता सुरू करूया आणि पाहूया. हा आपला कूलर. आता ह्याच्यात जे आपल्याला गवत टाकायचं आहे ते मला माहीत असल्यामुळे मी पहिलेच गवत घेऊन आलेलो आहे आणि ते गवत मी आणलेलं आहे म्हणजे तुम्हाला गवत मी दाखवतो. हे गवत आहे, हे बघा, मस्त मस्त कोलिंग पॅड असं एक नाव आहे. बॉम्बेचं गवत आहे आणि अशा प्रकारे मी ते तुम्हाला बाजारामध्ये 100-150 रुपयाला आरामशीर मिळेल. 100 रुपये जास्त. आणि ही मोटर आणि गवत हे दोन्ही आणि कूलर साफ करून स्वच्छ करून घ्यायचं. मला याचे काहीतरी 400-500 रुपये लागले असते. पण हे मी स्वतःच्या हाताने घरी करतोय. 2 पैसे आपल्याला वाचतील. बघूया तसं. हां, हो, हो. त्याचा हा एक पार्ट तो काढलेला आहे आणि हा काढून घेता इथे होतो. हा याचा दुसरा पार्ट आहे. आपण काढून इथे ठेवतो आणि आता तिसरा पार्ट आहे.
मित्रांनो, वरती जे नट आहेत वरच्या बाजूला ते पटकन निघतात तर ते पाण्याने ठरलेले कमी आहे. खाली जे आहेत ते सगळे पाण्यामुळे चढून घेऊ. ते आपण प्रयत्न करतो हे सगळं करून त्याला याला या लोकांनी व्यावसायिक असल्यामुळे सगळे हे चायना नटबोल्ट लावलेले आहेत काळेवाले. तर आता मी याला सगळे उद्या मी स्टीलचे नटबोल्ट आणून लावणार आहे. तरी आता आपण खोलून त्याची साफसफाई करून त्याच्यामध्ये ते कवर चांगलं व्यवस्थित भरून लावून ठेवू. हे खोललेलं आहे आणि आता हे मित्रांनो, आता मी कूलर सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित धुवून धावून सगळं मस्त टाकटूक करून घेतलेलं आहे. स्वच्छ एकदम कुठून दिसून सगळं गाडी बिळ करून सगळं घेतलेलं आहे. आणि आता आता आपण हे गवत कसं लावायचं ते बघूया. हे गवत आहे मित्रांनो, हे गवत आणलेलं आता खोललं. आता हे 3 पार्टमध्ये आहे. हे 2 पार्ट मी ठेवतो बाजूला आणि हा एक पार्ट म्हणजे हा पाठीमागचा पार्ट आहे, हा आता लावून घेतो. तर आता कसा लावायचा तो बघूया. असं आपण जोडून घेऊ आणि असंच आपण आता त्याला आतमध्ये लावतो. हे आता जेव्हा मग स्वच्छपैकी आहे टाकून देतो. इथं एक मित्रांनो, सोपं करून आपलं आता एक पॅनल लावून झालेला आहे. तर दुसरा काय सोपं करून दुसरा पॅनल आपण लावलेला आहे. त्यावर आता जाळी ठेवून देऊ.
जाळी. अशा प्रकारे आता आपण जाळी लावत आहोत. ही जाळी पण तयार झालेली आहे अशी. मस्त आपलं काम झालेलं आहे. तरी दुसरी जाळी ही वरती बाजू आहे. वरती जाळी लावून प्रकारे आपली ही दुसरी पण जाळी तयार झालेली आहे मित्रांनो. आणि आपण इथे फिट करणार आहोत. अशा प्रकारे हे आपले सगळे किती पांढरा शुभ्र सगळा दिसतं स्वच्छ आणि एकदम पांढरा शुभ्र. आणि आता हे आपण फिट करूया. त्याला तर आता हे फिट करूया.
सगळं झालेलं कसं छान दिसतंय. आपण फक्त याच्यामध्ये पाणी भरून करतो. आता आपला कूलर आता तयार झालेला आहे. त्याच्यात आता फक्त पाणी भरायचं आहे. तो मी तात्पुरतं फक्त आता फक्त हवेसाठी चालू करून फक्त क्या खावायचे पाणी भरलं तर थंड आहे. अशा प्रकारे आपण आपला कूलर एकदम नवीन प्रकारचा केलेला आहे. पाणी भरायचं आणि थंड आहे. कसा वाटला तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जरूर करा. नमस्कार. कसे आपले एकमेकांना असेल अशा प्रकारे तुम्हाला आणि